कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद आपल्याला दिसतोय? प्रभाग 11मध्ये जी माननीय प्रतापजी सरनाईक मंत्री महोदय, परिवहन मंत्री यांनी जी कामं केलेत आणि आम्ही ठिकाणी जेवढी प्रभाग 11मध्ये कामं केलेत या कार्याच्या जोरावर आम्ही 15 वर्ष सतत कार्य करत आहोत. प्रवीण पाटील, वंदना पाटील, मी विकास पाटील आणि स्वराज पाटील पण सर्व एकजुटीने काम केले. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यात चांगलं पॅनल दिले. पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांचा विश्वास आम्ही पूर्ण करू एवढी खात्री देतो आणि आम्ही आता जोमाने काम करू आणि प्रभाग 11मध्ये पॅनल संपूर्ण आम्ही निवडून आणू एवढं मी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅम काय सांगाल, शिवसेनेची सत्ता म्हटली की 11 नंबर आठवत आहे आणि यावेळेस सुद्धा आपण बाजी मारणार आहोत, काय सांगाल? हो नक्कीच, कारण आम्ही 2 टर्म आम्ही प्रवीण भाऊ आणि मी आणि आमचे 4चं पॅनल होतं. आम्ही खूप कामं केलेली आहेत आणि आमच्या माध्यमातून माझे मिस्टर विकास पाटील हे खूप कामं करायचे आणि त्या माध्यमातून आम्ही साहेबांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि आम्हाला तिकीट दिलं त्याबद्दल साहेबांचे मी खूप खूप आभार मानते. आणि गेल्या वेळेला मी बहुमताने निवडून आलेली, तसंच आम्ही आता आमचं 4ही पॅनल आम्ही बहुमताने निवडून आणू असं आश्वासन देते. तर आपण काय सांगणार, लोकांचा प्रतिसाद आपल्याला दिसतोय खूप चांगल्या प्रकारे आणि आज नामांकन पत्र भरलं गेलंय, अशामध्ये काय बोलतात? प्रभाग क्रमांक 11मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे तीन टर्म झाल्या ही शिवसेनेची एक हाती सत्ता बहुमताने निवडून येत आहे. खरं तर त्याच्यामध्ये लोकांच्या ज्या गरजा होत्या, त्या मूलभूत गरजा आहेत, त्या गरजा पूर्ण करण्याचं जे काम आम्ही पॅनलच्या माध्यमातून वंदना पाटील असो, विकास पाटील असो, स्वराज पाटील असो किंवा मागचं जे पॅनल होतं आमचं, ही त्याच्या अलीकडचं जे पॅनल होतं किंवा ते एकटे उमेदवार होते, जे नगरसेवक होते, त्यांनी एक लोकांचा चांगला विश्वास या प्रभागामध्ये निर्माण केलेला आहे आणि त्याच्याच जीवावर आम्ही ह्या प्रभागात ही निवडणूक लढणार आहोत की या आम्ही केलेले विकास कामाचं पोचपावती आणि माननीय आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून जी या शहरामध्ये आणि आमच्या प्रभागामध्ये जी कामं केलेली आहेत ते आम्ही लोकांपर्यंत पोचवू आणि अपेक्षित असलेला प्रभाग क्रमांक 11 हा आमचा मागच्या वेळेला आदर्श प्रभाग म्हणून मीरा भाईंदरमध्ये त्याची नोंद होती. आता याही पुढे तो आदर्शच राहील असं आमच्या चौघांच्या माध्यमातून जे पॅनल आहे शिवसेनेचं धनुष्यबाण निशाणीवर, ते आम्ही पुढे या निवडणुकीला सामोरे जाऊ. 16 तारखेला कोणाचा भगवा मीरा भाईंदरमध्ये दिसणार आहे? निश्चितच मला वाटतं की शिवसेनेचा आपल्याला ते झंझावत वादळ आहे, युवासेनेचं त्यामध्ये मोठं मला वाटतं पाठबळ असेल. प्रत्येक नगरसेवक आपल्या जेवढे प्रभागातले उभे केलेत त्यांच्यामागे निश्चितपणे युवासेना ही म्हणजे खंबीरपणे उभी असेल. प्रताप सरनाईक साहेब यांचा विजय.